राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील अतिशय महत्त्वाच्या झटपट ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे। फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राइब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा योग्य वेळी निर्णय घेतला जाईल। मुख्यमंत्र्यांची माहिती, राज्यातील शेतकऱ्यांना आता कर्जमाफीची आशा असून कर्जमाफी कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष। लवकर कर्जमाफी होण्याची शक्यता। राज्यामध्ये खरीप पिकांच्या पेरण्यांचा टक्का वाढला। 33 लाख हेक्टरवरील म्हणजेच की 23% पेरण्या पूर्ण। जमिनीला वापसा आल्यामुळे सोयाबीन, कापूस, मका, बाजरीच्या पेऱ्यामध्ये वाढ होत असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे। शेतकऱ्यांसाठी पीक विम्यासंदर्भातील अत्यंत महत्त्वाची बातमी, शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक ऐका। एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता पीक विम्यासाठी पात्र असलेल्या जिल्ह्यांची यादी या ठिकाणी जाहीर झाली आहे। यामध्ये पहिला जिल्हा नाशिक पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर अजून बऱ्याच जिल्ह्यांची यादी आपण पुढे पाहणार आहोत। त्याकरिता फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। सध्या तरी नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी पाहायला मिळत आहे। नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना राज्य सरकारने पीक विम्यापोटी 115 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता। तर यापैकी 79 कोटी रुपयांचा निधी नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा झाला असून अजून 36 कोटी रुपयांचे वितरण हे नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती करण्याचे काम सुरू असल्यामुळे आता नाशिक जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या तोंडावरती चांगलाच दिलासा मिळणार आहे। राज्य सरकारच्या निर्णयामुळे बहुतांश शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा। फळपीक विमा अर्जासाठी सरकारची मुदतवाढ, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा। संत्रा, पेरू, लिंबू, द्राक्षांसाठी 30 जूनपर्यंत अर्ज करा। ई-पीक पाहणी आणि फार्मर आयडी देखील बंधनकारक आहे। फळपीक विमा अर्जासाठी आता मुदतवाढ देण्यात आली आहे। 7/12 जमिनीची इतर कागदपत्रे मिळणार व्हॉट्सॲपवर, शेतकरी हितासाठी शासनाचे महत्त्वपूर्ण पाऊल पाहायला मिळत आहे। माहिती, सुविधा आणि सूचना या 3 पद्धतीने आता काम होणार असल्यामुळे शेतकऱ्यांना देखील याचा चांगलाच फायदा होणार आहे। सरकारचा महत्त्वाचा निर्णय। खरीप हंगामासाठी 35% कर्ज वाटप, पावसामुळे पेरण्या खोळंबल्यामुळे कर्ज वाटप ही संथ गतीने पाहायला मिळत आहे। खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना आता पीक कर्जाची अत्यंत गरज। कोकण घाटमाथ्यावर दमदार सरींची शक्यता, विदर्भ, मराठवाड्यामध्ये देखील विजांचा इशारा पाहायला मिळत आहे। राज्यातील शेतकऱ्यांचे देखील आता पावसाकडे लक्ष लागले असून पावसाचा अंदाज कायम। बळीराजाने काळ्या आईची ओटी भरली, आता नजरा लागल्या आकाशाकडे। दुबार पेरणीचे संकट ओढवणार शासन, प्रशासन दखल घेईल का, शेतकऱ्यांचा प्रश्न। 2046 लाडक्या लेकींच्या खात्यावरती 1 कोटी रुपये जमा। लेक लाडकी योजना, मुलींच्या शिक्षणासाठी आर्थिक मदतीचा हात, रत्नागिरी जिल्ह्यातील चित्र। योजना मिळवण्यामध्ये अडचणी, हजारो शेतकरी वंचित राहण्याची शक्यता। शेतकऱ्यांना वारंवार फार्मर आयडी तयार करण्याचे आवाहन करण्यात येत आहे। शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, सौर कृषी पंपासाठी नवीन हेल्पलाईन, राज्य सरकारचा निर्णय। तर आणखीन 5 लाख पंप बसवण्याचे उद्दिष्ट आहे। अखेर शेतकऱ्यांच्या खात्यावरती बोनसची रक्कम जमा होण्यास सुरुवात, शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे। राज्य सरकारने जाहीर केलेल्या हेक्टरी 20,000 रुपयांचे बोनस आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होण्यास झाली सुरुवात। पीक विम्यासंदर्भातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी, आता पीक विम्यासाठी पात्र असलेल्या पुढील जिल्ह्यांची यादी जाहीर झाली आहे। यामध्ये आता दुसरा जिल्हा जर पाहायला गेलं तर धुळे जिल्ह्याचा समावेश पाहायला मिळत आहे। धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना राज्य सरकारने पीक विम्यापोटी 28 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता। तर यापैकी 22 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा झाले असून अजून साधारणतः 6 कोटी रुपयांचा निधी धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्याचे काम सुरू असल्यामुळे आता खरीप हंगामाच्या तोंडावरती धुळे देखील जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळणार आहे। अजून बऱ्याच जिल्ह्यांची यादी आपण पुढे पाहणार आहोत। त्याकरिता शेतकरी मित्रांनो फक्त या व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला आणि तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा, जेणेकरून तुमच्या जिल्ह्याची अपडेट पाहूया। कर्जमाफी संदर्भातील महत्त्वाची बातमी, देवेंद्र फडणवीस यांनी सरकारची भूमिका आता मांडली आहे। तसेच महायुतीने दिलेला एकही शब्द आता सरकार फिरवणार नसल्याचं सांगत यावेळी आता राज्य सरकार कर्जमाफीचा निर्णय घेईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे। तर शेतकरी मित्रांनो आता कर्जमाफी होणार का नाही याबद्दल तुमचे मत काय आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। सध्या तरी आता कर्जमाफीची जोरदार मागणी करण्यात येत आहे। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई देण्यासाठी प्रयत्न, पालकमंत्री अतुल सावे। नांदेड जिल्ह्यातील नुकसानग्रस्त बाधित शेतकऱ्यांना मिळणार आता लवकरच दिलासा। मे महिन्यामध्ये झालेल्या नुकसान भरपाईपोटी शेतकऱ्यांना आता तातडीने भरपाई देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती पालकमंत्री अतुल सावे यांनी दिली असल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार।
बेसुमार वापर रोखण्यासाठी युरियाचे अनुदान धोरण बदला. केंद्र सरकारकडे कंपन्यांची मागणी पाहायला मिळत आहे. बेसुमार वापर रोखण्यासाठी युरियाचे अनुदान धोरण बदलण्याची मागणी. बोगस खत साठ्यावर कृषी विभागाची कारवाई. शेतकऱ्यांमधून कठोर कारवाई करण्याची मागणी. कृषी विभागाच्या कारवाईचे शेतकऱ्यांमधून स्वागत पाहायला मिळत आहे. राज्यामध्ये बोगसगिरीचे प्रमाण कमी करण्यासाठी बोगस खत साठ्यावर आता कृषी विभागाची कारवाई पाहायला मिळत आहे. तर अजून कठोर कारवाई करण्याची शेतकऱ्यांमधून मागणी करण्यामध्ये येत असल्याचे देखील पाहायला मिळत आहे. शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी. राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार आता शेतकऱ्यांच्या थेट डेबिटच्या माध्यमातून रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती ही रक्कम जमा करण्याचे काम सुरू असल्यामुळे आता खरीप हंगामाच्या तोंडावरती नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळत आहे. त्याचबरोबर आता नंदुरबार देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी पाहायला मिळत आहे. नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना राज्य सरकारने पीक विम्यापोटी 23 कोटी रुपयांचा निधी हा मंजूर केला होता. तर यापैकी 20 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा झाले असून अजून 3 कोटी रुपयांचा निधी हा नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता नंदुरबार जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी चांगलाच दिलासा मिळणार आहे. त्याचबरोबर आता पीक विम्यासाठी पात्र असलेल्या अजून बऱ्याच जिल्ह्यांची यादी आपण पुढे पाहणार आहोत. त्याचबरोबर तुमच्या जिल्ह्यामध्ये पीक विम्याची रक्कम कधीपर्यंत जमा होईल ते देखील आपण पुढे पाहणार आहोत. फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला. कुठे अंकुरासाठी सिंचनाची धडपड तर कुठे पावसाभावी पेरणीचा खोळंबा कायम. मृग नक्षत्र कोरडा ठण. शेतकऱ्यांमधून नाराजी पाहायला मिळत आहे. कुठे अंकुरासाठी आता शेतकऱ्यांची धडपड तर कुठे पावसाभावी पेरणीचा खोळंबा पाहायला मिळत आहे. यामुळे आता शेतकऱ्यांचे पावसाकडे लक्ष लागले असल्याचे चित्र. डीएपी खत मिळेना 1000 क्विंटलची तूट. शेतकऱ्यांची लूट. नाशिक जिल्ह्यातील चित्र. खरीपाची तयारी सुरू. अनेक चांगले पर्यायी खत असताना शेतकऱ्यांचा फक्त डीएपी खताकडेच कल असल्याचे देखील चित्र पाहायला मिळत आहे. फळपीक विमा योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा. कृषी विभागाचे शेतकऱ्यांना आव्हान. नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसान भरपाईपासून शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण देण्याच्या हेतूने राज्यातील शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आव्हान. पीएम किसान योजनेचा हप्ता आता लवकरच होणार खात्यावरती जमा. शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. लक्षपूर्वक ऐका, कारण की आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असून आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती डेबिटच्या माध्यमातून पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता जमा करण्यामध्ये येणार आहे. आता काही वेळ लागणार नाही, म्हणजेच की साधारणतः 5 ते 6 दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीएम किसान योजनेचा हप्ता जमा होण्याची शक्यता असल्यामुळे शेतकऱ्यांना केवायसी करण्याचे आव्हान. जिल्ह्याला 213 कोटी 12,15,200 रुपयांचे बोनसची रक्कम प्राप्त. शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण. भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळणार आहे, कारण की आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती म्हणजेच की बोनसची रक्कम ही जमा होण्यास सुरुवात झाली आहे. हेक्टरी 20,000 रुपयांचे बोनसची रक्कम आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण. पीक विम्यासंदर्भातील महत्त्वाची बातमी. आता जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. पीक विम्यासाठी जळगाव देखील जिल्हा पात्र असून जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना राज्य सरकारने पीक विम्यापोटी 55 कोटी रुपयांचा निधी हा मंजूर केला होता. तर यापैकी आतापर्यंत 51 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती वर्ग करण्यामध्ये आले असून आता साधारणतः 3 कोटी रुपयांचा निधी हा जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता जळगाव जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळणार आहे. म्हणजेच की ज्या शेतकऱ्यांनी पीक पाहणी केली होती, नुकसानीची तक्रार दिली होती आणि ज्या शेतकऱ्यांचे पंचनामे झाले होते, म्हणजेच की नुकसानीचे पंचनामे झाले होते, अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा होण्यास सुरुवात. ठिबक स्प्रिंकलरचे अनुदान रखडले. लाभार्थी शेतकरी अडचणीमध्ये. पाथरी तालुक्यातील चित्र पाहायला मिळत आहे. शेतकऱ्यांना पाणी टंचाईच्या परिस्थितीमध्ये शाश्वत शेतीसाठी मदतीचा हात देणाऱ्या ठिबक सिंचन आणि स्प्रिंकलर योजनेतील अनुदान रखडल्यामुळे शेतकऱ्यांचे आता मोठे नुकसान होत असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे. यामुळे आता रखडलेले अनुदान तात्काळ शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करावी अशी देखील आता शेतकऱ्यांमधून मागणी करण्यामध्ये येत असल्याचे पाहायला मिळत आहे. अतिवृष्टी गारपिटीचे अनुदान वाटप. चौकशीच्या फेऱ्यामध्ये 5 पथके घेणार झडती. 27 अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांच्या पथकामध्ये आहे समावेश. सध्या जर पाहायला गेलं तर आता धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी देखील महत्त्वाची बातमी आहे. अतिवृष्टी गारपिटीचे अनुदान वाटप चौकशीच्या आता फेऱ्यामध्ये पाहायला मिळत आहे. धाराशिव जिल्ह्यातील चित्र. महत्त्वाची बातमी. आता लातूर आणि हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. शेतकरी मित्रांनो, तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा आणि
चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आता चॅनलला देखील नक्की सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून तुमच्या जिल्ह्यासंदर्भातील कोणती अत्यंत महत्त्वाची अपडेट आली की तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळणार आहे। आता लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्यापोटी राज्य सरकारने 246 कोटी रुपयांचा निधी हा मंजूर केला होता। यापैकी 227 कोटी रुपये वर्ग करण्यामध्ये आले असून अजून 19 कोटी रुपयांचा निधी हा लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे। तर हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 178 कोटी रुपयांचा पीक विमा हा मंजूर झाला होता। यापैकी 172 कोटी रुपये जमा झाले असून अजून 5 कोटी रुपयांचा निधी हा जमा होणार आहे। मराठवाड्यामध्ये 5 दिवस कमीच पाऊस, विदर्भामध्ये 2 दिवसांनंतर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता पाहायला मिळत आहे। राज्यामध्ये बहुतांश भागामध्ये पावसाचा जोर आता कमी झाला असून मराठवाड्यामध्ये पुढील 5 दिवस आता पावसाचा जोर कमी राहणार। शेतकऱ्यांनो तत्काळ फार्म आयडी तयार करा। राज्य सरकारचे शेतकऱ्यांना आव्हान, शासकीय योजनांच्या लाभासाठी शेतकऱ्यांना वारंवार फार्म आयडी तयार करण्याचे आव्हान केले जात आहे, कारण की शासकीय योजनांच्या लाभासाठी आता शेतकऱ्यांना फार्म आयडी राज्य सरकारने अनिवार्य केले आहे। बँक खातेदारांनो लक्ष द्या, 1 जुलैपासून नियम बदलणार, अलर्ट। माहिती घेतली नाही तर होईल मोठे नुकसान। आता खासगी क्षेत्रामधील बँकांच्या दृष्टीने एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे। खासगी बँकांच्या संदर्भातील काही नियम आता 1 जुलैपासून बदलण्याची शक्यता पाहायला मिळत आहे। त्यामुळे आता बँक खातेदारांनो लक्ष द्या, असे देखील आता आव्हान केले जात आहे। 1 जुलैपासून नियम बदलण्याची शक्यता असल्यामुळे आता अलर्ट जारी। मराठवाड्यामध्ये 15 लाख हेक्टरवर खरीप पेरण्या पूर्ण पाहायला मिळत आहेत। सध्या जर पाहायला गेलं तर आता राज्यामध्ये बहुतांश ठिकाणी पेरणीला वेग आला असल्याचे देखील चित्र असून आता मराठवाड्यामध्ये आतापर्यंत 15 लाख हेक्टरवर खरीप पेरण्या पूर्ण झाल्या असून शेतकरी आता खरीप हंगामाच्या पेरण्यांसाठी व्यस्त असल्याचे देखील सध्या पाहायला मिळत आहे। शेतकरी आता खरीप कामामध्ये व्यस्त। बेदाण्याच्या दरामध्ये मोठी सुधारणा, 20 दिवसांमध्ये प्रति किलो 70 ते 80 रुपयांची दरवाढ होण्याची अजून शक्यता पाहायला मिळत आहे। यंदा उत्पादन घटल्यामुळे बाजारामध्ये बेदाण्याचा तुटवडा भासू लागला असून उठावही अपेक्षित होत असल्याचे देखील पाहायला मिळत आहे। लाडकी बहीण होणार आता बिझनेस वुमन, 9% व्याजदराने कर्ज मिळणार। सरकारचे नवे लाडक्या बहिणींसाठी गिफ्ट पाहायला मिळत आहे। राज्यातील महिलांना स्वयंपूर्ण उद्योजक बनवण्यासाठी 9% व्याज दराने कर्ज देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असल्यामुळे याचा आता लाडक्या बहिणींना चांगलाच फायदा होण्याची शक्यता। तर शेतकरी मित्रांनो, बातम्या कशा वाटल्या, तुमची प्रतिक्रिया काय आहे कमेंट माध्यमातून आम्हाला नक्की कळवा। तुमचा जिल्हा आणि तालुका देखील कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा, कारण की तुमच्या तालुक्यासंदर्भातील आणि जिल्ह्यासंदर्भातील कोणती अत्यंत महत्त्वाची अपडेट आली की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळणार आहे। सोबतच अशाच महत्त्वपूर्ण ठळक बातम्यांसाठी आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।